चला तर नातखोळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. वेलकम बॅक टू चॅनल माय नातखोळाच रेसिपी. आज आपण बनवणार आहे छोले भटुरे. त्यासाठी मी इथं काबुली चणे घेतले होते. चणे मी रात्रीच गरम पाण्यात भिजत ठेवले होते. सकाळी उठून मी त्याचं पाणी काढून घेतलं. शक्यतो ते त्याच पाणीत म्हणजे आपण धुवूनच भिजायला ठेवतो तेच पाणी घ्यायचं. पाणी काढायला उशीर झाला त्यामुळे मला ते पाणी काढून टाकावं लागलं आणि दुसरं घ्यावं लागलं. आता आपल्याला छोलेसाठी लागणारे साहित्य आहेत: कांदा, टमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर. आपल्याला छोले आता कुकरला लावून घ्यायचे. हे पहा, कुकरमध्ये छोले घेतलेत. इथे एक कांदा घेतला आहे मी. एक कांदा उभा चिरला आहे, म्हणजे जास्त बारीक नाही. असे मोठं आल्याचं 1 इंच आलं घेतलं आहे मी. बारीक असे काप केले आल्याचे. त्याचबरोबर इथे मी टमॅटो पण घेते आहे. इथे टमॅटो मी कट करून घेतले. चला तर आपण आता कुकर लावून घ्यायचं आहे आणि आपले छोले एकदम मऊ आणि असं शिजवून घ्यायचं आहे. इथे कोथिंबीरच्या थोड्याशा दांड्या टाकलेत मी कट करून. त्यानंतर चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. आता पाणी ॲड करायचं आहे. कुकर लावून घेतला आपण. चला तर आपण तयारीला लागू. इथे मी एक ते 2 कांदे, छोटे कांदे 2 घेतले होते, ते चिरून घेतलेत. आणि टमॅटो आपण वेगळंच वाटणार आहे. तर कांद्याला एकदम बारीक करायचं आहे. टमॅटो घेतला. टमॅटोला आपण बारीक केले मिक्सरमधनं. इथे आपण पाणी घेतले 1 वाटी मी. पाण्यामध्ये 1 ते 2 चमचे मी लाल तिखट ॲड करत आहे. तुम्ही तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे. इथे लाल तिखट घेतले. त्यानंतर 2 चमचे धन्याची पावडर घ्यायची. त्यानंतर जिरा पावडर पण घ्यायची आपल्याला. कस्तुरी मेथी ॲड केली आपण. इथे सुहानाचा आपण छोले मसाला पण ॲड केला आहे. व्यवस्थित एकत्र करायचं आहे. त्यानंतर शेवटी आपण इथे घरचा मसाला मी 1 चमचा ॲड केला आहे. कारण लाल तिखट 2 चमचे घेतलेत, त्यामुळे इथे मी 1च चमचा घरचा मसाला केला आहे. व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे मी आपल्या भटुरेची तयारी करत आहे. त्यासाठी मी इथे घेतला आहे मैदा आपण इथे चाळून घ्यायचे 2 वाटी. त्यानंतर आपण मैद्यामध्ये मैदा घेतला. इथं त्यात मीठ घेतले. बेकिंग सोडा घ्यायचा आहे. तेल पण घेतले मी 1 ते 2 माप. आणि कस्तुरी मेथी ॲड करायची आहे. भटुरेमध्ये जेवढा आपण मैदा घेतो तेवढाच आपल्याला 1 वाटी रवा असा घेतला आहे मी. आणि दहीही 1 वाटी घेतली. आता पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे पहा, पीठ मळून घेतलं आहे आपण व्यवस्थित. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, मीडियम असं पीठ मी
मळून घेतले. आता हे पीठ मळलेलं आपल्याला 10 ते 15 मिनटासाठी कवर करून ठेवायचं आहे. पातेल्यात ठेवा किंवा डब्यामध्ये कशामध्ये पण पॅक झाकण लावून ठेवायचं आहे. हे पहा पीठ मी मळले तुम्हाला दाखवत आहे. जास्त घट्टही नाही आहे, जास्त पातळही नाही. चला तर आपण याला एका पातेल्यामध्ये ठेवायचं आहे 10 ते 15 मिनटासाठी. आणि तोपर्यंत आपण इथं छोलेला फोडणी द्यायची. पाहू शकता तुम्ही आपले छोले शिजले आहेत. एकदम मऊ असं छोले शिजून एकच नंबर असं छोले शिजले. आता आपण जे टमाटर टाकलं आहे त्याच्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची. आता यातले थोडेसे छोले मी पाहू शकता तुम्ही किती छान शिजले. जास्त घट्ट नाही आहे. यातले थोडेसे छोले मी काढत आहे साईडला मिक्सरमध्ये बारीक करायला. आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. इथे कढई घेतली मी. कढईत तेल घेतले. तेल 2 ते 3 माप असं तेल घेतले. तेल गरम झालं की आपण इथे कांदा वाटून घेतलेला आहे. कांद्याची पेस्ट केलेली आहे ते ॲड केले. आपल्याला कांदा एकदम ब्राऊन कलर असं येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हलवायचं आहे थोडं. कांदा कच्चा आहे कारण कच्चा वाटून घेतला आहे आपण कांदा, त्यामुळे त्याला व्यवस्थित आपल्याला थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला कांद्याला भाजून घ्यायचं आहे. आपला कांदा चांगला भाजला की त्यानंतर आपण इथे पाहू शकता तुम्ही कांद्याचा कलर थोडासा चेंज झाला आहे. त्यानंतर आपण इथे टमॅटोची प्युरी टाकली आहे. एक टमाटा मी शिजताना टाकला आणि एकाची प्युरी बनवली. त्यानंतर इथे आपण जो छोले घेतले होते ते ॲड करायचे. जोपर्यंत कांदा आणि टमॅटोचं पाहू शकता तुम्ही तेल साईडून सुटत आहे. जेव्हा तेल साईडून सुटतं ना तेव्हाच आपल्याला हे पेस्ट टाकायची आहे छोलेची आणि व्यवस्थित हलवायचं आहे. आणि गॅस मोठा ठेवायचा नाही, एकदम बारीक ठेवायचा आहे. एकदम बारीक म्हणजे मध्यम असं, म्हणजे आपला मसाला व्यवस्थित भाजला पाहिजे. चला तर आपण जो मसाला बनवून ठेवला होता पाण्यामध्ये सगळे ॲड केलेत आपले मसाले, ते आता ॲड करायचे तिथे आणि व्यवस्थित हलवायचे. आपले मसाले आणि कांदा वगैरे एकजीव झाला पाहिजे. एकच नंबर वास येत आहे छोलेची. खूप दिवस झालं छोले बनवलेच नव्हते. म्हणलं आज बनवायचं. 2-3 दिवस झालं बनवायचं म्हणते, पण मला भिजवायचं लक्षातच राहत नाही. म्हणलं आज भिजवले, कालच भिजवले होते, आज भाजी केली. पण इथे वरून थोडीशी मी कोथिंबीर ॲड केली. इथे मी 2 ते 3 मिरच्या उभ्या चिरून टाकल्यात. हे पहा आपला मसाला मस्तपैकी भाजला आहे. साईडून तेल सुटायला लागले की समजायचं आपला मसाला व्यवस्थित भाजला गेला. इथे मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे. व्यवस्थित हलवायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथे आपल्याला छोले ॲड करायचे. हे पहा छोले ॲड केले आपण इथे. एकच नंबर
बाहेरच्या छोले भटुरेपेक्षाही चवीलाही भारी आणि दिसायलाही एकच नंबर असं छोले भटुरे झालेत आपले. हे पहा, छोलेची भाजी तर रेडी झाली. एक 2 ते 3 मिनटासाठी पाहू शकता तुम्ही, आपले छोले एकच नंबर दिसायला लागलेत. ग्रेव्ही वगैरे खूपच छान झाली. इथे मी थोडंसं चायपत्तीचं आपल्याला पाणी घालायचं आहे. थोडंसं चायपत्ती आणि पाणी घेतलं आहे, ते ॲड केलं इथे. आता आपण झाकून घ्यायचं आहे एक 5 मिनटं, कारण इथं पाणी जास्त घातले मी. हे पहा, आपलं छोले रेडी झाले. चला तर भटुरे करूया. त्यासाठी ते पीठ आपलं घेतले मी मळलेलं, त्याचे गोळे करून घ्यायचे. अशा प्रकारे लाटून घ्यायचे. भटुरेला कोणताही आकार द्या, गोलच असायला पाहिजे असं काही नाही. लंबुळकं असं कोणताही आकार दिला तरी चालतं. आपल्याला प्रेस करायची काही गरज नाही. तुम्ही बघू शकता, ऑटोमॅटिक फक्त थोडंसं तेल शिंपडलं की आपली पुरी भटुरे आपले फुगून टुम झालेत. हे आपले भटुरे पण मस्त तरंगायला लागलेत. बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे. चला तर आपले भटुरे पण तयार आहेत, छोले पण तयार आहे. पाहू शकता तुम्ही, एकच नंबर भटुरे दिसत आहेत. चला तर एका प्लेटमध्ये काढायचं आहे आपण. तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा रेडी आहे आपली तुम्हाला माझी आजची रेसिपी. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करा, शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.